एका प्रचंड मोठ्या मंदीच्या सावटाखाली आपण वावरतो आहोत, पण दुर्दैवानं आपल्याला याचं भान मात्र अजून आलेलं दिसत नाहीये. काल शेअर बाजारामध्ये ऐतिहासिक अशा पद्धतीची पडझड झाली. 1996 नंतरची ही सगळ्यात मोठी पडझड आहे. 28 वर्षानंतर सेन्सेक्स इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये गटांगळ्या खातोय, गुंतवणूकदारांचे पैसे बुडतायत, पण ना याची चर्चा आपल्या आजूबाजूला कुठं होतीये, माध्यमं दखल घेत आहेत, ना सरकारी पातळीवरती याच्या संदर्भात कुठली ठोस पावलं पडताना दिसत आहेत. हा आजचा टाइम्स ऑफ इंडिया आहे आणि या पेपरच्या फ्रंट पेजवरती आज सेन्सेक्समध्ये इतकी मोठी पडझड झाल्याची बातमी कुठेही नाही आहे. टाइम्सच्या बिझनेस पेजवरती ती टाकण्यात आलेली आहे. इतकी मोठी बातमी आहे आणि खरं तर गांभीर्यानं चर्चा व्हायला पाहिजे. केवळ आज सेन्सेक्स पडत नाही आहे, गेल्या 5 महिन्यांपासून तो सातत्यानं पडतो आहे. या एका वर्षामध्ये गुंतवणूकदारांचे जवळपास 45 लाख कोटी रुपये बुडालेले आहेत. आणि तुमच्यापैकी काही लोक शेअर बाजारामध्ये इन्व्हेस्ट करत असतील, त्यांनी आपल्या पोर्टफोलिओवरती नुसती नजर टाकली तरी तुम्हाला लक्षात येईल. हे काही मी स्वतः वेगळं सांगायची गरज नाही आहे किंवा मी काही शेअर बाजारामधला तज्ज्ञसुद्धा नाही आहे. मला फक्त या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत की इतकी मोठी घटना घडत असताना, आपल्या आजूबाजूला हे संकट असताना, तुम्हाला त्याच्या संदर्भात काही सरकारकडून होताना दिसतंय का, माध्यमांमध्ये त्याची चर्चा होताना दिसते का? लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या वेळी म्हणजे खरं तर प्रचारामध्येच पंतप्रधान मोदी छातीठोकपणे सांगत होते की शेअर बाजारामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा. 4 जूनला जेव्हा भाजपचं सरकार येईल तेव्हा तुमचे शेअर प्रचंड उसळी घेतील. आता बघा, 4 जून नंतर शेअर बाजार उसळी घेतोय की नेमकं काय करतोय? अर्थात आपल्याकडं गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं या सगळ्या गोष्टी लपवण्याची चर्चा चालू असते. कुठलीही गोष्ट सांगितली म्हणजे रुपयाबद्दलचं तर ते ऐतिहासिक विधान होतं अर्थमंत्र्यांचं की रुपया गटांगळ्या खात नाही आहे तर डॉलरचे भाव वाढत आहेत. त्यामुळं हे असं अजब स्पष्टीकरण याही बाबतीत येतं आहे का माहिती नाही आहे. पण पंतप्रधान मोदी लोकसभा निवडणुकीच्या निकालावेळी काय म्हणाले होते, ऐका. 4 जून जैसा आपने कहा, जिस दिन चुनाव का नतीजा आएगा, आप उस हफ्ते भर में देखना कि यानी भारत का स्टॉक मार्केट के लिए उसके सारे जो उनके प्रोग्रामिंग के जो प्रोग्रामिंग वाले सारे उनके थक जाएंगे. आता शेअर बाजार इतका मोठ्या प्रमाणामध्ये घसरतो याची काही प्रमुख कारणं काय आहेत जर आपण नजर टाकली तर लक्षात येतं की एकतर अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचं सरकार आलं आहे आणि तिथं त्यांनी भारताच्या बाबतीत रेसिप्रोकल टॅक्स, केवळ भारताच्याच बाबतीत नव्हे अनेक देशांच्या बाबतीत त्यांनी ही भूमिका घेतली आहे. रेसिप्रोकल टॅक्स आम्ही लावणार म्हणून. त्यामुळं भारतीय जी उत्पादनं आहेत ती एकतर अमेरिकेमध्ये महाग होतील आणि त्यामुळं आपल्या कंपन्यांचं नुकसान जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. हे एक प्रमुख कारण आहे. याच्यासोबत दुसरी गोष्ट ही आहे की भारतीय कंपन्यांचा जो परफॉर्मन्स आहे त्यांच्या नफ्यामध्ये सुद्धा घट होत चाललेली आहे आणि रुपया घसरत चाललेला आहे. रुपयाचं मूल्य हे डॉलरच्या तुलनेमध्ये आता जवळपास 90पर्यंत पोहोचलेलं आहे. या सगळ्याचा परिणाम हा विदेशी गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवरती होत असतो. कारण शेवटी ते गुंतवणूक भारतामध्ये करतात, त्यांना जे रिटर्न्स मिळतात ते रुपयामध्ये मिळतात आणि जर हे नुकसान त्यांना डॉलरच्या रूपामध्ये म्हणजे डॉलरचे भाव वाढल्यामुळे जर होणार असेल तर ते साहजिक आहे की या बाजारातून एक्झिट घेत आहेत. आणि बाजाराचं जर आपण चित्र बघितलं तर गेल्या 5 महिन्यांपासून सेल इंडिया बाय चायना ही एक मोहीम जणू काही सगळ्या विदेशी गुंतवणूकदारांनी राबवलेली आहे असं चित्र दिसतंय. भारतीय बाजारातून पैसा काढून तो चीनच्या बाजारामध्ये टाकतायत कारण चीनमध्ये त्यांना बरे रिटर्न्स मिळतील अशी आशा वाटते. चीन सरकारनं गेल्या काही वर्षांपासून जी पावलं टाकलेली आहेत, आपली अर्थव्यवस्था ठीकठाक करण्यासाठी जी काही तजवीज केलेली आहे, त्यामुळं भारतीय बाजारापेक्षा सुद्धा चीनचा बाजार हा विदेशी गुंतवणूकदारांना हा आपला म्हणजे जास्त फायदा देईल असं वाटतोय. आणि एका वर्षामध्ये आत्तापर्यंत या विदेशी गुंतवणूकदारांनी किती पैसे काढून घेतलेले आहेत तर ते जवळपास 1,13,000 कोटी रुपये. एकीकडं आपल्या शेअर बाजारामधून ही घट झालेली आहे तर दुसरीकडं
चीनच्या बाजारामध्ये मात्र हे पैसे जे आहेत ते वाढताना दिसत आहेत. त्यामुळे बघा की चीनला आपण लाल आंख दाखवणार होतो, पण प्रत्यक्षात काय होताना दिसतंय. आणि आपल्याकडच्या घटना बघा नेमक्या गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या आहेत. काही दिवसांपूर्वी सेबीच्या अध्यक्ष माधवी बुच या रिटायर झाल्या. या संपूर्ण कार्यकाळामध्ये त्यांच्यावरती अनेक आरोप झाले. अदानींच्या केसबद्दल सुद्धा आरोप झाले, पण ना त्यांच्यावरती कुठली कारवाई झाली. जर सेबीनं आपलं काम चोखपणे केलं असतं तर किमान या सगळ्या गोष्टींची तजवीज जी आहे ती बाजाराच्या दृष्टीने नीट झाली असती, पण ते होताना दिसलं नाही. अजून एक गोष्ट, RBIमध्ये ज्यांनी काम केलं गव्हर्नर म्हणून ते शक्तिकांत दास RBIची कारकीर्द संपल्यानंतर आता भारत सरकारमध्ये पंतप्रधान मोदींचे खाजगी सचिव म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत. त्यामुळं हा अंतर्विरोध कसा काय असू शकतो की जो माणूस RBIमध्ये काम करतोय तोच तुम्हाला नंतर तुमच्या खाजगी सचिव पदासाठी हवा आहे. खरं तर RBIनं हे काम जे आहे ते स्वायत्त संस्थेच्या प्रमुखाचं काम सरकारला अंतर राखून शेवटी आपल्या ग्राहकांचं हित, बाजाराचं हित लक्षात ठेवून अर्थव्यवस्था डोळ्यासमोर ठेवून काम करणं आवश्यक असतं. पण या सगळ्या कार्यकाळामध्ये त्यांनी केवळ पंतप्रधानांची मर्जी सांभाळण्याचं काम केलं का, ज्याचं बक्षीस त्यांना आता ही रिटायरमेंट झाल्यानंतर मिळतंय, याचा सुद्धा विचार करण्याची वेळ आली आहे. आणि 5 ट्रिलियन इकॉनॉमीबद्दल सातत्यानं डेडलाईन जी आहे ती पुढे पुढे चाललेली आहे. त्यामुळं या सगळ्याचा गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आलेली आहे. भारतीय स्टॉक मार्केट में भूचाल आया हुआ है. आज बाजार खुलते ही निवेशकों का 4 लाख करोड़ रुपए डूब गया. नरेंद्र मोदी और तमाम बीजेपी नेताओं ने देश की जनता को मार्केट में पैसा लगाने के लिए कहा. 6 जून के पहले आप बाय कर लेना, 4 जून के पहले वो सूट अप करेगा. और लोगों ने इनके जुमले पर भरोसा करके पैसा लगाया. अब पिछले 5 महीनों से लगातार भारतीय शेयर बाजार में गिरावट जारी है. लोग बर्बाद हो रहे हैं. आपको बता दें कि स्टॉक मार्केट ने गिरावट के मामले में 30 साल का रिकॉर्ड तोड़ दिया है. पिछले 30 साल में लगातार 5 महीने गिरावट नहीं देखी गई. लेकिन नरेंद्र मोदी चुप्पी साध कर बैठे हुए हैं. नरेंद्र मोदी को निवेशकों के नुकसान से फर्क नहीं पड़ता. आता शेअर बाजारामधली ही परिस्थिती नेमकी कधी सुधारेल, किती काळानं सुधारेल याच्याबद्दल सांगण्यासाठी मी काही तज्ज्ञ नाही आहे. पण जे काही अर्थतज्ज्ञ याच्या संदर्भात बोलत आहेत की ही स्थिती लवकर सुधारणं जे आहे ते अवघड आहे. अमेरिकेमध्ये एकतर ट्रम्प सरकारनं जो धडाका लावलेला आहे त्याच्यामुळे सुद्धा अमेरिकन गुंतवणूकदारांना आपल्या देशामध्ये आता जास्त रिटर्न्स मिळतील अशी आशा वाटते. चीनचा ऑप्शन त्यांच्याकडे आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती भारताची जी स्थिती आहे ती मात्र दिवसेंदिवस अशी चिंताजनक बनत चाललेली आहे. जर आपण वेळीच उपाययोजना केल्या असत्या तर किमान आपण आपल्या गुंतवणूकदारांचं रक्षण जे आहे ते करू शकलो असतो, पण ते झालेलं नाही आहे. केवळ एका वर्षामध्ये 45 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळं आता पुढं अजून काय काय आपल्याला संकटांसाठी तयार राहावं लागणार आहे याची खरोखर चिंता करा. तुम्हाला या सगळ्याबद्दल आजूबाजूला कुठं काही चांगलं ज्ञान तुमच्या कानावरती पडतंय का ते कमेंटमध्ये नक्की सांगा. जे लोक शेअर बाजारामध्ये इन्व्हेस्ट करत असतील त्यांच्यासुद्धा प्रतिक्रिया ऐकायला आवडतील. पण ही सगळी स्थिती आहे. शनिवारचा दिवस आहे, मग थोडासा धावपळीपासून कमी जरा निवांतपणा असतो. त्यामुळं या सगळ्याबद्दल या सगळ्या घटनांचा आवर्जून विचार करा. तुम्हाला आपल्या देशामध्ये या सगळ्या संकटाबद्दल काही पावलं पडताना दिसत आहेत का? कमेंट्स नक्की करा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.